नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण व्हेज अंडा करी बघतो आहे। अगदी हुबेहूब अंड्यासारखे दिसणारे हे व्हेज अंडे आहेत आणि करी करणार आहोत। तर ही व्हेज अंडा करी कशी करायची बघूयात। सगळ्यात पहिले आपण रस्सा करणार आहोत। तर एक मोठा चमचा तेल घेतला आहे पातेल्यामध्ये आणि यात आपल्याला मसाल्याचं सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे। 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते तेलामध्ये घालून घेतलेले आहे। तर कांदा मऊ होतपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। थोडासा मऊ झाला की आता आपल्याला लसूण घालायचं आहे। तर 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 3 अद्रकचे तुकडे घेतलेले आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल आहे। पण कढीपत्त्यामुळे रशाला छान टेस्ट येते, त्यामुळे कुठलाही जर रसा करायचा आपल्याला तर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता जरूर घालावा। खोबऱ्याचे काप घातले आहे 8 ते 10। 1 चमचा जिरं घालायचं आहे। तर 1 चमचा जिरं घातलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर आता आपल्याला इथे टमाटर घालायचं आहे। तर 2 छोटे टमाटर मी कापून घेतलेले आहे आणि ते घालून घेतलेले आहे। टमाटर आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे आहे। थोडंसं मीठ घालायचं म्हणजे ते छान मऊ शिजतात। थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आणि छान असं टमाटर मऊ होतपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। टमाटर मऊ झाले की त्याचं साल निघून येतं, तर इथे आपल्याला त्याचं साल बाजूला करून घ्यायचं आहे। तर इथे मी गरम कढईतच त्याचे साल काढून घेतलेले आहे। तुम्ही मात्र मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि मग त्याचे साल काढायचे आहे। तर इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि हे थंड होऊ दिलेलं आहे आता। तर तुम्ही थंड होत असताना त्याचे साल काढले तरी चालेल आहे। तर हे बघा छान असं थंड होत आलेलं आहे। हे आता आपल्याला मिक्सरच्या पॉटला काढून घ्यायचं आहे आणि हे आपलं पूर्ण मिश्रण आपण मिक्सरच्या पॉटला काढून घ्यायचं। तर यात आपल्याला थोडंसं पाणी घालून याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। याचं साल काढल्यामुळे याची छान अशी स्मूथ पेस्ट होते। तर हे बघा याची छान अशी स्मूथ पेस्ट आपली तयार झालेली आहे। त्याच पॅनला आपण पुन्हा तेल घालणार आहोत। तर इथे 3 मोठे चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे। यात आपल्याला रस्सा करून घ्यायचा। पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि आता आपल्याला मिक्सरच्या पॉटला केलेली आपण पूर्ण पेस्ट इथे घालून घेतो आहे। तर ही पूर्ण पेस्ट आपण घालून घेतलेली आहे। ही तेलामध्ये आपल्याला छान परतवून घ्यायची आहे। तर तेलामध्ये ही तेल सेपरेट होतपर्यंत आपल्याला परतायची आहे। व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे, तेल सेपरेट होतपर्यंत परतवून घ्यायची आहे। आणि बघा तेल सेपरेट झालेलं आहे। तर यात आता आपल्याला हळद घातलेली आहे पाव चमचा, 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि 1 चमचा धने पावडर घालायचं आहे। ते हे सगळं आपल्याला पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला आता थोडंसं पाणी घालावं लागणार आहे तेल सेपरेट झालं की। तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम पाणी मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं घालून घेतलेलं आहे। तेल सेपरेट झालेलं आहे आपलं बघा आणि पाव ग्लास पाणी मी मिक्सरच्या पॉटला घातलेलं होतं ते घालून घेतलं। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे। तर हे बघा छान असं तेल बाजूला झालेलं आहे आणि यात मी आता पाणी घालून घेते आहे। ते साधारण थोडं थोडं करून मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं इथे। तुम्हाला कितपत ती ग्रेव्ही घट्ट पाहिजे आहे त्यानुसार पाणी घालायचं। 1 चमचा मीठ घातलेलं आहे, तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे। काळा मसाल्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि रंग पण रशाला खूप छान येतो। तुम्हाला जर काळा मसाल्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवर आहे, डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक दिलेली आहे, तुम्ही बघू शकता, त्याप्रमाणे तुम्ही करू पण शकता। तर याप्रमाणे आपल्याला झाकण झाकून होऊ द्यायचं आहे 5 मिनिटपर्यंत। तोपर्यंत आपण पनीर किसून घेऊया। इथे 250 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे। पनीर छान किसून झालं की त्यातलं अर्ध्यापेक्षा थोडंसं पनीर मी वेगळं काढून घेतलेलं आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त जे पनीर आहे ते बाजूला ठेवून घेतलेलं आहे। तर या पनीरमध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घातलेलं आहे मी। हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे तुम्ही मिक्सरवर पण करू शकता, मिक्सरच्या पॉटला घालून मिक्सरवर पण फिरवून घेऊ शकता, पण छान असं मऊ करून घ्यायचं ते। हे बघा छान मऊ झालेलं आहे आणि याचे छान आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहे। तर याप्रमाणे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहे
आणि हे 7 बॉल आपल्या एवढ्या मिश्रणाचे झालेले आहेत. रसा बघून घेऊया. तर रशाला छान असं तेल सुटलेलं आहे, सुरेख असा रंग आलेला आहे बघा. आणि आता आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. तर 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, घालून घ्यायची आहे. रसा आपला तयार झालेला आहे. व्यवस्थित मिक्स करून यात आता आपल्याला पुन्हा कोथिंबीर पण घालायची. थोडीशी कोथिंबीर घातली आणि मी गॅस बंद करून दिला आहे. तर हे मिश्रण रस्सा आपण झाकून ठेवून देणार आहोत. तर आता आपल्याला जे आपण जास्त पनीर घेतलेलं होतं ते आहे आणि सोबतच आपण 3 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत, ते मॅश करून घेतलेले आहे. साल काढून मॅश करून घेतले. एका मोठ्या बाउलमध्ये सगळं मिश्रण आपल्याला एकत्र घ्यायचं आहे. तर बटाटे घालून घेतलेले आहे, सोबतच पनीर पण घालून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा, पनीर जे आपलं जास्त पनीर आपण घेतलं होतं जास्त भागातलं तर घालून घेतलं. 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि यात आता आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. तर 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मैदाही घालू शकता. हे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं किंवा मिक्सरवर केलं तरीही चालेल आहे. इथे मी मिक्सरवर एकजीव करून घेतलेलं आहे. थोडंसं अगदी 2 सेकंदासाठी फिरवून घेतलं आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचा गोळा करून घ्यायचा. तर हे मिक्सरवर केलं तर याप्रमाणे होतं, थोडंसं सैल होतं ते. पुन्हा थोडंसं कॉर्नफ्लोअर यात घालायचं आपल्याला. अगदी 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे आणि हे बघा मिक्स करून घ्यायचं. हातावर त्याचं चापट अशी पुरी तयार होतपर्यंत मिश्रण आपल्याला पाहिजे आहे. तर हे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून एक लाडू करतो आपण तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं आणि ते चापट करून घ्यायचं. याप्रमाणे पुरीचा आकार द्यायचा त्याला आणि आतमध्ये हा पिवळा गोळा ठेवून बंद करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जर बाहेर निघत असेल तर ते काढून टाकायचं आणि याला असा ओव्हल शेप द्यायचा आहे आपल्याला. अंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. हा आपण अंड्याचा शेप दिलेला आहे. हे आता आपल्याला कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून घ्यायचं आहे. तर हे कॉर्नफ्लोअर टाकून घेतलं मी प्लेटमध्ये आणि असं घोळवून घेतलेलं आहे. याचं आपल्याला एक्स्ट्राचं जे कॉर्नफ्लोअर लागलेलं आहे वरती त्याला ते काढून घ्यायचं आहे आणि मी काढून घेतलेलं आहे बघा. आणि हे छान असं अंडं आपलं तयार झालेलं आहे. तर याप्रमाणेच आपल्याला सगळी अंडी तयार करून घ्यायची आहे. आणि हे बघा सगळी अंडी आपली तयार झालेली आहे. तर ही आता आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मंद करून, तेल पहिले चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस मंद करून त्यावर आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर हे डीप फ्राय करून घ्यायचे आपल्याला. आतपर्यंत छान असे तळल्या गेले पाहिजे. पहिल्यांदा एकच अंडं घालायचं जेणेकरून आपल्या लक्षात येईल आहे की अंडं फुटत नाही आहे आपलं. आणि हे बघा छान असं हे अंडं आपलं फ्राय होत आहे, फुटलेलं नाही आहे. तर नंतरच्या बॅचमध्ये आपण 2 किंवा 3 अंडे एका वेळेला तळू शकतो. तर हे तळून झालेलं आहे बघा, छान असं रंग त्याला आलेला आहे आणि काढून घेतो आहे आपण. तर याप्रमाणेच आपल्याला सगळी अंडी तळून घ्यायची आहे. हे बघा याप्रमाणे आपण सगळी अंडी तळून घेऊया. तर इथे आपले अंडे तयार झालेले आहेत. सगळी अंडी आपली तळून झालेली आहे आणि अंडी आता ही गरम आहे तर थोडी थंड होऊ द्यायची. मी इथे गरमच अंडं 2 भाग करायला घेतलेलं आहे. तुम्हाला जर 2 भाग करायचे असले तर थोडंसं थंड होऊ द्यायचं, म्हणजे छान असा त्याचा शेप दिसतो. तर हे बघा मी दाखवते आहे पण गरम आहे आतपर्यंत ते. तर हे बघा छान असे 2 भाग केल्यानंतर आतमध्ये अंड्याचा जसा भाग असतो तसंच दिसत आहे आणि आतपर्यंत फ्राय झालेलं आहे. तर आपला रस्सा पण तयार आहे आणि अंडी पण तयार आहे. तर सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. चमचमीत अशी ही आपली व्हेज अंडा करी तयार झालेली आहे. याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझं चॅनल नवीन आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर त्यामुळे मला नवीन व्हिडिओ करायची प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.